नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आज आपण गणित भाग 2 प्रकरण पहिलं समरूपता यामधील सराव संच 1.2 बघणार आहोत। याआधी मी याच लेसनचा प्रॅक्टिस सेट 1.1 ऑलरेडी अपलोड केलेला आहे। त्याचप्रमाणे गणित भाग 1 याचे पूर्ण 1.1 to 1.5 आणि त्याचा प्रॉब्लेम सेट हे सुद्धा अपलोड केलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता। तर प्रॅक्टिस सेट 1.2 ला आधी सुरुवात करण्याआधी या प्रॅक्टिस सेट मध्ये काही आपल्याला प्रमेय दिलेले आहेत, ते प्रमेय आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। तर या प्रॅक्टिस सेटच्या सुरुवातीला आपल्याला टोटल 4 प्रमेय दिलेले आहेत आणि तेही व्यवस्थित समजले नाही, ते आपल्याला उलगडले नाही तर आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही। म्हणून सुरुवातीचे 5-10 मिनिटं आपल्याला याला देणं आवश्यक आहे। मग पहिला आपला प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। आता याला मूलभूत प्रमेय यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असं म्हटलं जातं। आता याचा अर्थ काय? प्रमेय आधी आपण रीड करून घेऊ। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा। मग आता बघा, तुम्हाला हा त्रिकोण, या त्रिकोणाला थोडं साईडला ठेवा। आता आपण ह्या बाजूचा फर्स्ट त्रिकोण याला बघू। तर काय दिलेले आहे? त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा। मग आता ही एक बाजू झाली त्रिकोण आणि त्याला समांतर दुसरी कोणती झाली? PQ। म्हणजे ह्या दोन रेषा एकमेकांना काय झाल्या? समांतर झाल्या। त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल, मग त्याच्या या दोन बाजूंना भिन्न बिंदूत म्हणजे वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। म्हणजेच ही रेषा, ही जी रेषा आहे यांचं एकाच भागात ती विभाजन करत असते। आता तुम्हाला प्रमेय समजलं नसेल, कन्फ्यूज झालं असेल की नेमकं काय दिलेलं आहे, तर तुम्ही प्रमेयावर जाण्याआधी म्हणजे ते समजण्यापेक्षा तुम्ही इथे आकृतीकडे लक्ष द्या, म्हणजे त्याच्याकडून तुम्हाला लक्षात येणार आहे। आता इथे बघा, तुम्हाला कोणती आकृती दिसते? आपल्याला BAC ही आकृती दिसते आहे, BAC। आता आपल्याला BAC ही आकृती दिसली। याच्यामध्ये AC ही आहे, पॅरलल आहे आणि त्याला समांतर, पॅरलल म्हणजे समांतर आहे, PQ ही लाईन आहे, है ना? मग आता या दोन लाईनच्या समोरचा बिंदू घ्यायचा आपल्याला, म्हणजे तो कोणता आहे? आपल्याला B। आता B पासून सुरुवात करायचं, म्हणजेच BP आधी याला सुरुवात करायचं आणि नंतर PQ बरोबर PQ आणि QC। आता ते लिहिणार आपण कसं? तर सुरुवातीपासून मी कुठून सुरुवात करायची म्हटलं? ज्या लाईन आपल्याला समांतर आहे तिथून सुरुवात करायचं आहे। म्हणजेच आपला शिरोबिंदू कोणता आहे? B। म्हणून इथून आपण BP भागेला काय आहे? PA बरोबर। आता इथे काय आहे? आता इकडे बघा, इथे खाली BQ, B पासूनच स्टार्ट करायचं, कारण की आपला शिरोबिंदू कोणता आहे? B आहे, म्हणून आपण B पासून स्टार्ट करणार। BQ भागीला QC झालं आपलं हे प्रमेय। आता हेच प्रमेय आपल्याला हे शब्दांनी दिलेलं आहे, तर आपल्याला अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे की जेव्हा दोन बाजू आपल्या एकमेकांना समांतर असेल तेव्हा ती दुसऱ्या भिन्न बिंदूमधून छेदणारी रेषा ही एकमेकांना काय असते? एकाच प्रमाणात विभागत असते, त्यांना एकाच प्रमाणात डिवाइड करत असते। आता दुसरी आकृती बघा, कारण की प्रत्येक वेळेला तुम्हाला अशीच आकृती येईल असं असणार आहे का? नाही। आता ही 2 नंबरची आकृती बघा। आता इथे पॅरलल लाईन कोणती आहे? ABC आपला त्रिकोण आहे। मग त्याच्यामध्ये AB ला पॅरलल कोणती आहे? ST आहे। मग त्याच्या समोरची शिरोबिंदू बघायचा आपल्याला, तो कोणता आहे? C आहे। मग आता आपल्याला माहिती आहे की C पासून स्टार्ट करायचं। मग आपण काय करणार? C पासून स्टार्ट केलं तर आधी CT आणि नंतर TB, म्हणजेच आपण काय लिहिणार? CT भागीला काय आहे? TB बरोबर। आता इथे पुन्हा C पासून स्टार्ट करणार, CS भागीला काय आहे? SA। ठीक आहे, झालं आपलं प्रमेय। अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं। आता तुम्हाला इथे समजा नंबर्स दिले असतील, आता आकृतीमध्ये आपल्याला काही नंबर्स दिले असतील, इथे 6 आहे, इथे 4 आहे, मग इथे 3 आहे आणि इथे X आहे। मग आता पुन्हा आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करावं लागणार? मग आता इथे आपल्याला माहिती आहे की ही BC पॅरलल कशाला आहे? LM ला। मग त्याच्या समोरचा पॉइंट कोणता आहे? A। म्हणजेच आपण A पार आपलं AL। आता बघा इथे AL भागीला LB आणि बरोबर AM भागीला MC।
म्हणजे झालं. आता याच्यामध्ये किमती टाकायच्या आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं झालं आपलं. तर आपण आता काय शिकलो? प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. हे पहिला थेरम होता आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं होतं की दोन बाजू समांतर असेल तर त्याच्या समोरचा जो शिरोबिंदू असेल तिथून आपल्याला सुरुवात करायचं आहे आणि त्याच्या दोन बाजू या एकमेकांना कशा असतात? एकाच बाजूत एकाच प्रमाणात त्या विभागत असतात आहे ना. ती रेषा त्या बाजूने एकाच प्रमाणात विभागत असते. हे आपलं पहिलं थेरम. थेरमकडे लक्ष देऊ नका तुम्ही. आता या आकृतीकडे या कन्सेप्टकडे लक्ष दिलं म्हणजे तुम्हाला बरोबर प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार आहे. तर आता आपण जाणार आहोत दुसऱ्या थेरमकडे. आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यास. आता व्यत्यास म्हणजे उलट. आता आपण काय शिकलो होतं? तुम्हाला आकृती ही सेमच दिसते आहे. आधी आपण काय बघितलं होतं की या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत. तर त्याच्यामुळे काय होईल? ही बाजू आणि ही बाजू म्हणजे या दोन, ही बाजू याला छेद ही बाजू आणि ही बाजू याला छेद ही बाजू समान राहणार. हे आपण शिकलो. म्हणजे पहिला प्रमेय तो होता. आता याच्या उलट राहणार आहे. आता उलट कसं राहणार आहे ते बघा. आता इथे काय दिलेलं आहे की समजा आपल्याला ही बाजू म्हणजे AP छेद PP आणि AQ छेद QC आहे. तर त्याच्यावरून आपल्याला ह्या दोन लाईन समांतर आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय दिलं होतं? या दोन लाईन दिलेल्या होत्या आणि त्याच्यावरून हे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला आहे ना. पण आता काय करायचं आहे आपल्याला की बाजूच्या साइड्स दिलेल्या आहे आणि त्याच्यावरून आपल्याला PQ आणि BC या लाईन समांतर आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच आधीचा जो प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे त्याच्या व्यत्यास म्हणजे उलट करून दाखवायचं आहे. आता हे कसं करणार? आता इथे आपण नंबर्सनी लक्षात घेऊया. आता इथे समजा घेऊया आपण, इथे 4 आहे, इथे 6 आहे, इथे 10 आणि इथे 15. आता आपलं प्रमेयाचं मूलभूत प्रमेय काय म्हणतो? म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय म्हणते? जर आपण AP भागीला, कारण की या दोन शिरोबिंदू आहेत त्याच्या समोरचा शिरोबिंदू आपण तिथून स्टार्ट करतो. म्हणजेच AP भागीला काय येणार? PB काय आहे? बरोबर. नंतर आता AQ भागीला काय आहे? AQ भागीला QC. ठीक आहे. आता इथे बघा, एक मिनिट हा. आता इथे बघा AP किती दिलेला आहे? 4. आता पहिले आपण हे सॉल्व्ह करणार आहे. इकडे या साईडला AP बरोबर किती दिलेला आहे? AP भागीला काय आहे? PB. म्हणजेच आता इथे काय आहे? AP किती दिलेला आहे? 4 भागीला इथे 6. म्हणजेच काय होणार? 2च्या पाण्यामध्ये तर बेबे 4 बेत्रिक 6. आता आपल्याला हे मिळालं पहिलं समीकरण. आता दुसऱ्यांदा आपण काय सॉल्व्ह करणार आहे? आता हे दिलेलं आहे आपल्याला आहे ना, AQ. म्हणजेच आता इथे बघा AQ भागीला QC. आता AQ किती दिलेला आहे? 10 आणि खालची किती आहे? 15. मग आता 5 दुणे 10 आणि 5 त्रिक 15. म्हणजेच आता इथे 2/3 म्हणजे आपल्याला 2 समीकरण मिळाले. मग आता आपण इथे काय करू? समीकरण 1 व 2 वरून. आता आपल्याला 2 वरून आपल्याला काय लक्षात आलं की AS. आपल्याला काय लक्षात आलं? AP, AS नाही, AP छेद PB आहे बरोबर AQ छेद QC आहे. म्हणजेच याच्यावरून आपण काय प्रूव्ह केलं की हे दोन समान आहे. म्हणजे आता कारण की आपल्याला 2/3 आलं, या दोन्ही लाईन आपल्या समान आहे. म्हणजेच याच्यावरून आपण काय प्रूव्ह केलेलं आहे की आपली कोणती लाईन आहे? PQ समांतर, PQ लाईन समांतर कशाला? BC. आणि हे आपलं झालं व्यत्यास प्रमेय. आता व्यत्यास म्हणजेच त्याच्या उलट आपण सॉल्व्ह केलेलं आहे ना. आधी जे दिले होतं, आधी आपल्याला काय दिलं होतं? समांतर रेषा दिल्या होत्या आणि त्या समांतर रेषावरून बाजूच्या दोन लाईन समांतर आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. पण आता आपल्याला काय करायचं आहे की बाजूच्या दोन लाईन दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की मधातली आपल्या ज्या पॅरलल लाईन दिलेल्या आहेत, ज्या समांतर रेषा आहेत त्या समांतर आहेत की नाही ते प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच हा झाला प्रमेयाचा व्यत्यास म्हणजेच अपोजिट. ठीक आहे. कन्व्हर्स ऑफ BPT असं म्हटलं जातं त्याला. आता आपण तिसरा थेरम बघणार आहोत. तिसरं प्रमेय आहे की त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय म्हणजे थेरम ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल असं म्हटलं जातं त्याला. आधी आपण रीड करून घेऊया. त्रिकोणाच्या कोनाचा दोन
कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. आता या आकृतीला स्किप करा. आता इथे तुम्हाला PQRS ही आकृती दिसते आहे. आता याच्यामध्ये P आहे आणि PS या लाईननी काय केलं, PS या लाईननी काय केलं, दोन कोन बनवले. PS या लाईनमुळे दोन कोन तयार झाले, म्हणजे त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा कोन झाला आणि याचा दुभाजक म्हणजे त्यांनी दोन कोनामध्ये त्याला डिवाइड केलं, दोन कोनामध्ये त्याला विभाजित केलं. मग त्या कोनासमोरील बाजूला, म्हणजे आता याच्या समोरील बाजू आहे ना, ही झाली, एक ही बाजू झाली आणि एक ही बाजू झाली. या बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजेच या बाजूला या दोन बाजू ही PQ आणि PR या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. हे झालं आपलं तिसरं प्रमेय. तर आता हे आपण कसं काय सॉल्व्ह करणार? आकृतीवरून आपल्याला प्रमेय सॉल्व्ह करायचे असतात. आकृतीवरूनच लक्षात घ्यायचं की आपल्याला कोणतं प्रमेय दिलेलं आहे ते आपल्याला क्लिक झालं पाहिजे. मग आता त्या प्रमेयावर, त्या सेंटेन्सवर, त्या वर्डवर जाऊ नका, तुम्ही आकृतीवरून कसं सॉल्व्ह करणार. आता इथे बघा की जिथून आपला कोन दुभाजक झालेला आहे, म्हणजेच कोणत्या बिंदूपासून झालेला आहे, P पासून आहे. म्हणजेच आपण काय करणार आता आणि त्यांनी कोणते विभाजन केले, समोरचे लाईन इथून सुरुवात केलेली आहे ना. मग आता इथून आपण समजा Q पासून स्टार्ट केलं, मग आपलं काय होणार, QS कोणत्या दोन लाईन मध्ये विभाजन केलं, QS भागीला SR. बरोबर. आता आपण Q पासून स्टार्ट केलेलं आहे ना, मग त्याच्यानंतर आपल्याला ही बाजू QP आधी Q नी स्टार्ट करायचं, QP भागीला PR. झालं आपलं प्रमेय तिसरं, म्हणजेच कोन दुभाजकाचा प्रमेय. आता इथे बाजूची आकृती, तुम्हाला एकाच अँगलनी आकृती दिली जाणार का, नाही. मग आता हे कोन आहे, त्याच्या समोर म्हणजे BD ही लाईन दुभाजक लाईन आहे आणि त्याने म्हणजे त्याच्या समोरची लाईन आपण लक्षात घ्यायची. जेव्हा कोन दुभाजक आपल्याला दिसतो त्याच्या समोरची लाईन आपण लक्षात घ्यायची. मग आता त्यांनी कोणत्या दोन लाईन विभाजित केले आहे, एक ही लाईन केली आणि एक ही लाईन केली. मग आता आपलं सूत्र कसं सुरू होणार, आपण AD घेऊ शकतो, म्हणजे A पासून स्टार्ट केलं तरी चालेल, C पासून स्टार्ट केलं तरी चालेल. मग आता आपण इथे लिहितो आहे बघा, AD भागीला काय आहे, DC. बरोबर. आता मी A पासून स्टार्ट केलं ना, म्हणून मग आता मी A पासूनच करणार, AB भागीला BC. झालं आपलं सूत्र तयार. आता इथे बघा आपला कोन दुभाजक कोणता आहे, हा NON ही लाईन आहे आपली कोन दुभाजक. त्याच्या समोरची लाईन कोणती आहे, त्याच्या समोरची कोणत्या दोन लाईन दुभाजक झालेल्या आहेत, हे दोन झालेले आहे. मग आता आपण L पासून किंवा M पासून कुठूनही स्टार्ट केलं तरी चालेल. मग आता MO भागीला काय येणार, OL. बरोबर. आता मी M पासून स्टार्ट केलं ना, मग आता मी स्टार्टिंग M पासूनच करणार, म्हणजेच MN भागीला NL. झालं आपलं सूत्र तयार. म्हणजे आपला तिसरं प्रमेय काय आहे की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक, म्हणजे हा जो कोन आहे, आपल्याला हा कोन दिलेला आहे त्याचा दुभाजक म्हणजे काय आहे, NO. त्याच्या समोरील बाजू, म्हणजे त्याच्या समोरील बाजू कोणत्या झाल्या, LO आणि OM या दोन बाजू झाल्या. या दोन बाजूंचं गुणोत्तर आता कशाच्या बरोबर असते, ह्या दोन बाजूंच्या बरोबर असते. त्याच्या आजूबाजूच्या दोन लाईन आहे ना, त्याच्या बरोबर त्यांचं गुणोत्तर असते. हे झालं आपलं त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय. आता चौथं आणि शेवटचं प्रमेय या प्रॅक्टिस सेट मधलं आपण बघूया. मित्रांनो, हे प्रमेय सुद्धा म्हणजे हे थेरम सुद्धा कशासारखा आहे, तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. हा गुणधर्म सुद्धा आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय शिकलो होतो त्यासारखं आहे, बिलकुल सेम तसंच आहे. पण तिथे दोन एकमेकांना समांतर रेषा होत्या, आता इथे तीन एकमेकांना समांतर रेषा आहे. आता इथे बघा LMN या तीन रेषा एकमेकांना समांतर आहे आणि त्याच्या दोन छेदिका आहे ना, T1 आणि T2 या दोन छेदिका दिलेल्या आहेत. मग आपलं समीकरण कसं होणार आहे, आपलं उत्तर कसं होणार आहे, AB छेद BC बरोबर काय आहे, PQ भागीला QR. तसंच राहणार आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेयासारखं. आता समजा इथे आपल्याला किमती दिलेल्या आहेत, इथे समजा 10, इथे समजा आपण घेतलं, इथे 4 घेतलं आणि इथे x घेतलं. आता आपलं किमती आपण टाकून बघू.
मग काय येणार आपलं AB छेद काय आहे BC. आपल्याला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपल्याला माहिती आहे, तसंच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग XY छेद काय येणार YZ. आता AB किती दिलेला आहे आपल्याला 10. 10 छेद किती आहे 15 आणि XY किती दिलेला आहे 4. मग इथे X म्हणजेच आता तिरपा गुणाकार झाला 15 चोक 60 आणि इथे किती झाले 10X. मग आता आपण या साईडला म्हणजेच 60 भागीला 10 म्हणजेच बरोबर X बरोबर किती 10 सख 60 म्हणजेच X बरोबर किती आले 6. आता हे आपण आन्सर काढलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बिलकुल तसंच राहणार आहे. 3 समांतर रेषा व त्यांच्या 2 छेदिका आहे. यांचा गुणधर्म हा कशासारखा आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासारखा राहणार आहे. आता आपण प्रॅक्टिस सेट कडे वळूया. आपलं 1.2. त्याआधी मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला सुरुवात करूया 1.2. पहिलं उदाहरण आपलं आहे. खालील काही त्रिकोण आणि रेषाखंडाच्या लांबी दिलेल्या आहेत. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन PQR चा कोन QPR चा दुभाजक आहे ते ओळखा. आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे PM ही रेषा दिलेली आहे आणि 2 बाजू दिलेली आहे. मग आपलं काय आहे की इथे कोन दुभाजकाचा प्रमेय आपल्याला माहिती आहे की कोन दुभाजकाचा प्रमेय आहे म्हणजे हा कोन आहे आणि त्याच्या समोरची कोन दुभाजक आहे म्हणजे हे या 2 रेषा त्यांनी विभागलेल्या आहेत. म्हणून आपण इथे काय लिहिणार आपण इथे लिहूया QM, कारण की त्यांनी 2 रेषा विभागलेल्या आहे ना, म्हणून QM भागीला काय आहे MR. आता QM च्या किमती किती दिलेली आहे बघा इथे 3.5 दिलेली आहे आणि MR किती दिलेली आहे 1.5 आहे. आता याला 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2 पॉइंट समोर गेलो आपण तर म्हणजेच काय झालं 35 भागीला काय झालं 15. मग आता काय आहे 15 म्हणजेच 5च्या पाळ्यात येते 5 7 35 आणि 5 त्रिक 15 म्हणजेच आता आपल्याला हे काय मिळालं समीकरण पहिलं मिळालं. आता दुसरं बघा. मग आता आपण Q पासून स्टार्ट केलं होतं ना, मग आता आपल्याला Q पासूनच स्टार्ट करायचं आहे म्हणजेच आपल्याला काय लिहावं लागेल QP भागीला काय आहे PR है ना. मग आता QP किती दिलेला आहे 7 आणि इकडे काय आहे 3 म्हणजेच बघा इथे 7/3 आहे इथे 7/3 आहे. आता आपल्याला हे काय मिळालं दुसरं मिळालं. मग आता आपल्याला हे दुसरं विधान मिळालं. मग आता आपण इथे लिहू विधान. आता आपण इथे लिहूया विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून आता काय मिळालं आपल्याला. आता आपल्याला लक्षात आलं की QM बरोबर काय आहे QM छेद काय आहे MR बरोबर काय आहे QP आणि PR छेदस्थानी PR. आता हे आपल्याला कशावरून मिळालं कारण की आपण हे कशावरून काढलं कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. आपण कशाचा कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. आपण काय लिहिणार किरण PM हा काय आहे कोन दुभाजक आहे कोणता कोणता दिलेला आहे QPR चा. म्हणजे आता हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता जाऊ आपण सेकंड एक्झाम्पल कडे. आता बघा त्याच पहिल्याच प्रश्नातलं दुसरं उदाहरण आपण सोडवणार आहे. आता काही त्रिकोण रेषाखंडाच्या लांबी दिलेल्या आहेत. आता आपल्याला काय आहे PM हा काय आहे कोन दुभाजक आहे आणि म्हणून मग आपल्याला त्याच्या समोरील रेषा म्हणजेच आता कोणती रेषा आपल्याला घ्यावं लागेल RM. मग आता आपण इथे लिहूया RM छेदस्थानी काय आहे MQ बरोबर काय आहे RM किती दिलेला आहे 6 आणि MQ किती दिलेला आहे 8. आता बेत्रिक 6 आणि बेचोक 8. आता आपल्याला हे मिळालं पहिलं विधान. आता दुसरं काय आहे मग आता आपण R पासून स्टार्ट केलं तर आता पुन्हा आपल्याला कशापासून स्टार्ट करावं लागेल RP छेदस्थानी काय आहे PQ. मग आता RP काय आहे 7 आणि हे ते किती आहे 10. आता याला कशाला भाग जातो का नाही म्हणून हे दुसरं विधान मिळालं. मग आता आपण इथे लिहू विधान 1 व 2 वरून. विधान 1 व 2 वरून.
मग आता आपल्याला काय समजलं, विधान 1 व 2 वरून काय समजलं, RM हे, कारण की पहिलं आणि दुसरं विधान सेम आहे का, नाही, म्हणून आपण इथे लिहू विधान RM छेदस्थानी MQ हे एकमेकांना दुभाजक नाही. PRP छेदस्थानी काय येणार, PQ हे एकमेकांना नाही. म्हणून आपण इथे लिहू शकतो की किरण काय आहे, किरण PM हा कोण QPR चा कोण दुभाजक आहे का, नाही, दुभाजक नाही. जर तो असेल तर दुभाजक लिहायचा आणि जर तो नसेल तर दुभाजक नाही असं लिहायचं, संपला विषय. म्हणजेच या दोन विधान बघायचे, दोघांमध्ये संख्या समान येत असेल तर तो विभाजक आहे आणि नसेल तर विभाजक नाही. आता जाऊया तिसरं उदाहरण पाहणार आहोत. आता किरण PM हा दुभाजक आहे RM आणि QM चा. तर मग आता आपण Q पासून स्टार्ट करूया. म्हणजेच QM छेदस्थानी काय आहे, QM छेदस्थानी MR. आता QM च्या किमती बघू, इथे किती आलं, 3.6 आहे आणि इथे 4 आहे, म्हणजेच आता 4.0 लिहू आपण. मग आता हे पॉईंट काढण्यासाठी आपण एक पॉईंट समोर गेलो, म्हणजेच इथे काय आलं, 36/40. मग आता 4 9 36 आणि 4 10 40, म्हणजेच हे पहिलं आलं, आपलं पहिलं विधान आलं. आता दुसरं काय, आपण Q पासून स्टार्ट केलं, म्हणजेच आता आपल्याला Q पासून स्टार्ट करायचं पण पुन्हा, म्हणजेच काय येणार आपलं, QP छेदस्थानी काय येणार, PR. आता QP ची व्हॅल्यू किती आहे, 9 आणि PR ची किती आहे, 10. म्हणजेच आता 9 10 9 10 हे आपले दोन्ही काय आहे, सेम आहे. म्हणजेच आता आपण इथे लिहूया विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून. मग काय लिहायचं, आता विधान 1 वरून 2 वरून आपल्याला काय समजलं, छेदस्थानी QM छेद MR बरोबर काय आहे, QP छेद PR आहे. म्हणजेच याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं, म्हणून किरण, आता आपण लिहू किरण काय आहे, कोणता किरण आहे, PM हा काय आहे, कोण QPR चा दुभाजक आहे की नाही, काय असणार आहे, दुभाजक आहे. कारण की कसं, दोन्ही संख्या विधान पहिलं आणि दुसरं आपलं सेम नंबर्स आले आहेत, म्हणून हा दुभाजक आहे. जर ते सेम नसता तर दुभाजक नाही असं आपल्याला लिहावं लागेल. आता जाऊया आपण उदाहरण दुसऱ्याकडे. आता आपलं दुसरं उदाहरण आहे, PQR दिलेलं आहे इथे. PM किती दिलेलं आहे आपल्याला, 15 आणि PQ बघा, PQ पूर्ण दिलेलं आहे, ते किती आहे, हे आहे 25, इथे 25 आहे, PQ पूर्ण दिलेलं आहे. PR, आता PR पूर्ण किती दिलेलं आहे, हे पूर्ण आहे 20 बघा. आणि NR किती दिलेलं आहे, NR हे दिलेलं आहे 8. तर आपल्याला काय दाखवायचं आहे, NM हे समांतर, NM आणि समांतर आहे, ही बाजू RQ ला समांतर आहे का, कारण लिहायचं आहे आपल्याला. मग आता आपल्याला ही पूर्ण बाजू दिलेली आहे. मग आता आपण लिहू की PN, म्हणजे आता आपल्याला PN काढायचं आहे. तर या साईडला आपण लिहूया किती NR. मग आता PR किती दिलेला आहे आपल्याला, PR पूर्ण बघा 20 दिलेला आहे, त्याच्यातून वजा NR किती दिलेला आहे, 8, म्हणजेच हे किती येणार, 12 येणार. म्हणजेच आता आपल्याला याची माहिती मिळाली, हे किती आहे, NP किती झालं, आता 12 मिळालं आता आपल्याला. मग दुसरं आता बघा, आपल्याला MQ काढायचं आहे. मग आता MQ काढायचं आहे, मग MQ मध्ये म्हणजेच आपण कशामधून, PQ वजा काय करणार, PM करणार. मग आता PQ ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला, पूर्ण 25 आहे आणि PM किती आहे, 15 दिलेला आहे. मग 25 मधून 15 केले, किती राहिले, 10. म्हणजेच आता हे किती झाले, 10 झाले. आता आपल्याला माहिती आहे की नेक्स्ट स्टेप आपण काय करत असतो. आता या साईडला आपण सॉल्व्ह करूया. मग आता बघा PN, आता सुरुवात आपण म्हणजे माहिती आहे की ज्या समांतर रेषा आहे त्याच्या समोरचा पॉइंट आपण घेत असतो नेहमी, आहे ना. मग इथून सुरुवात करू आपण, PN भागीला PN छेदस्थानी काय आहे, NR बरोबर. आता PN ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला, 12 आहे, छेदस्थानी किती आहे, 8 आहे. मग आता 4 दुनी 8, 4 त्रिक 12, म्हणजेच काय, 3/2. म्हणजेच आता हे पहिलं आपल्याला मिळालं गुणोत्तर. आता दुसऱ्या ठिकाणचं काय येणार आहे, आता P पासून स्टार्ट करू आपण. PM छेदस्थानी काय येणार, MQ
बरोबर. तर आता PM बरोबर किती आहे आपलं 15 आणि हे किती आहे 10. आता 5 त्रिक 15 आणि 5 गुणे 10. आता हे आपल्याला मिळालं दुसरं. मग आपण इथे लिहू शकतो विधान 1 व 2 वरून. आता आपल्याला काय समजलं, विधान 1 व 2 वरून दोघांच्या किमती आपल्या ह्या समान आहे. मग आता आपण काय लिहिणार आहे, Pn बरोबर Pn छेदस्थानी NR बरोबर. आता काय आहे PM छेद MQ हे आहे समान आहे. आणि हे कशामुळे आहे, कोणतं प्रमेय आहे आपल्याला, प्रमेय झाला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या प्रत्ययाच्या नुसार आहे ना, प्रमेयाच्या व्यत्ययानुसार. व्यत्यय का बरं, कारण की आपल्याला पहिल्या ह्याच्यात मूलभूत प्रमेय काय असतो की हे दोन समांतर असतात आणि त्याच्यावरून ह्या बाजू आपल्याला फाइंड आउट करायच्या असतात. परंतु व्यत्ययास काय दिलेलं आहे, या दोन बाजू दिलेल्या आहे आणि त्यावरून आपल्याला ह्या समांतर आहेत की नाही आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणून आपल्याला इथे लिहावं लागेल प्रमेयाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्ययानुसार. आता व्यत्ययानुसार काय फाइंड आउट केलं आपण है ना, NM ही काय आहे, NM ही समांतर आहे RQ ला. हे आपण फाइंड आउट केलं. अशा प्रकारे आपण हा दुसरा एक्झाम्पल सॉल्व्ह केलेला आहे. तिसरं उदाहरण काय आहे आपलं बघा, त्रिकोण MNP च्या याच्यामध्ये कोन N हा NP चा दुभाजक आहे. कोन N हा कशाचा, NQ चा दुभाजक आहे. तर जर MN बरोबर किती दिलेला आहे, 5 दिलेला आहे. PN बरोबर किती दिलेला आहे, PN बरोबर 7 आणि MQ बरोबर 2.5 आहे आणि QP म्हणजे आपल्याला हे काढायचं आहे. मग आता आपल्याला येथे लिहावं लागेल की त्रिकोण काय आहे, कोणता त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण MNP. त्रिकोण कोणता आहे, MN. त्रिकोण तर आपल्याला काय दिलेलं आहे, त्रिकोण MNP मध्ये काय आहे, कोन N चा NQ हा दुभाजक आहे. म्हणजेच NQ काय आहे, कोन N हा काय आहे, NQ चा दुभाजक आहे. मग आता आपल्याला माहिती आहे की हा बघा NQ. आता आपल्याला माहिती आहे की आपण कोन दुभाजकाचा नियम शिकलो होतो की जिथे कोन आहेत त्याच्या समोरच्या दोन लाईन असतात, ह्या दोन आहेत त्याच्या ह्या काय असतात, समान असतात, याचा कोन दुभाजक होत असतो. म्हणून आपल्याला इथे लिहावं लागेल, काय लिहावं लागेल, कोणतं प्रमेय आपण यूज करणार आहे, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. म्हणजेच कोन दुभाजकाच्या काय आहे, प्रमेयानुसार. मग आपल्याला हे लिहावं लागेल की कोणत्यानुसार आपण सॉल्व्ह करतो आहे, कारण की त्याच्यानुसार आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपल्याला प्रमेय लिहायचं नाही, पण मग आपल्याला माहिती आहे की कोन दुभाजकाचं प्रमेय काय आहे. पहिले आपण M पासून, कारण की त्याच्या समोरचा पॉइंट आपण घेत असतो, मग MQ छेदस्थानी QP असं लिहितो. मग आता आपण लिहिणार आहे MQ छेद काय आहे, QP, कारण की त्याचं दोन दुभाजक आहे ना. आणि बरोबर काय आहे, आता M पासून स्टार्ट केलं म्हणून पुन्हा काय येणार, MN छेद काय आहे, NP. आता याच्या किमती टाकायच्या. MQ किती दिलेला आहे, 2.5. QP किती दिलेला आहे आपल्याला ते काढायचं आहे. आणि इथे MN किती दिलेला आहे, 5 आणि NP किती दिलेला आहे, 7. आता आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे, या साईडला करू आपण. आता काय होणार, 5 QP बरोबर. आता काय आहे, 2.5 गुणिला 7. आता म्हणजेच काय झालं, म्हणून QP बरोबर काय झालं, आता 2.5 गुणिला 7 भागीला 5. आता 5 ने 2.5 ला भाग दिलं तर काय होणार, QP बरोबर काय येणार, 0.5. कारण की हे पॉइंट भागाकार दिलं तर अलीकडे जाते आणि गुणाकार केलं तर समोर जात असते, म्हणून 0.5 गुणिला 7. मग आता काय होणार, QP बरोबर काय होणार, 7 5 35 आणि पॉइंट 1 आहे म्हणून 3.5.
आता हे QP बरोबर 3.5 आपल्याला मिळालेले आहे. म्हणजेच आता हे कशावरून आपण फाइंड आउट केलं? कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. आपल्याला प्रत्येक वेळेला प्रमेय लिहिण्याची गरज नसते, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे, आपल्याला सॉल्व्ह करता आलं पाहिजे, एवढंच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता आपण जाणार आहोत चौथ्या एक्झाम्पलकडे. ह्या उदाहरणामध्ये काय दिलंय? आकृतीमध्ये काही कोनांची मापे दिलेली आहे. आता आपल्याला हा कोन दिलेला आहे APQ, हा किती आहे? 60 अंशाचा आहे. आणि कोन काय आहे? ABC, हा सुद्धा काय आहे? 60 अंशाचा आहे. आणि आपला त्रिकोण कोणता आहे? ABC कोन आहे. मग आता ABC त्रिकोणामध्ये कोन P आणि कोन B हा एक काय आहे? संगत कोन आहे एकमेकांचे. जेव्हा आपण बघितलेलं आहे, आपण 9वी मध्ये 8वी 9वी मध्ये शिकलेलं आहे की जेव्हा संगत कोन असतात तेव्हा ते काय असतात? एकमेकांना समान असतात. मग संगत कोन कसोटी झाली इथे लागू, कारण की इथे पण 60 अंशाचा आहे आणि इथे सुद्धा 60 अंशाचा आहे. मग आपल्याला इथे लिहावं लागेल की आकृतीमध्ये, आकृती कोणती आहे आपली? कोणती आहे? आकृती ABC मध्ये. मग आपल्याला इथे लिहावं लागेल कोण? APQ. पहिला दोन कोण तयार झाले APQ बरोबर दुसरा कोण काय आहे? ABC. कोण ABC हे किती आहे? 60 अंशाचे आहे. कारण की का बरं असं लिहावं लागेल? कारण की हे दोन्ही दिलेले आहे 60 अंशाचे. म्हणून मग आता इथे लिहावं लागेल की काय आहे? लाईन आपली PQ ही समांतर काय आहे? BC ला. आणि हे कशावरून आपल्याला समजलं की आपल्याला लिहावं लागेल की संगत कोनाचा नियम आहे. संगत कोन कसोटी है ना, नियम कसोटी आपण लिहू शकतो. म्हणजे संगत कोन कसोटी आहे, त्याच्यावरून आपण हे प्रूव्ह केलं. मग आता आपल्याला माहित झालं की हे दोन्ही लाईन्स पॅरलल आहे. आता आपल्याला हे प्रूव्ह झालं की ह्या दोन्ही लाईन आता आपल्या पॅरलल आहे, एकमेकांना समांतर आहे. मग आता आपल्याला लिहावं लागेल की त्रिकोण. आता त्रिकोण कोणता आहे? आपला ABC मध्ये. आता त्रिकोण ABC मध्ये काय ठरलेलं आहे की आपल्याला काय मिळालं? PQ ही काय आहे? समांतर कशाला आहे? BC ला आहे. मग आता हे आपण कशावरून काढलेलं आहे की प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे की दोन लाईन समांतर असतात. मग त्याच्यावरून आपल्याला माहिती आहे की दोन लाईन एकमेकांना समांतर असल्या तर त्याच्या आजूबाजूच्या दोन्ही हे काय असते? एकमेकांना समांतर असतात. हे आपल्याला प्रूव्ह झालेलं आहे, हे आपलं प्रमेय आहे. म्हणून इथे आपल्याला लिहावं लागेल की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. मग आता आपण काय प्रूव्ह केलेलं आहे? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार AP छेद, म्हणजे आता आपण A पासून स्टार्ट करू. मग AP छेद PB बरोबर काय आहे? AQ छेद QC. आणि आता आपण हे प्रूव्ह केलेलं आहे, त्यावरून आपल्याला दाखवा असं म्हटलं होतं ना, तर आता हे आपण प्रूव्ह केलं आहे. आणि कशावरून? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. संपला विषय. जास्त अवघड नाही. आपल्याला जे 4 प्रमेय दिलेले आहेत ते बिलकुल डोक्यामध्ये फिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरूनच आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. तर आता जाऊया नंतरच्या उदाहरणाकडे. आता आपलं 5वं उदाहरण आहे. समलंब चौकोन आहे, ABCD आपल्याला दिलेला आहे आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे? बाजू AB ही समांतर PQ, म्हणजे बाजू AB ही समांतर आहे PQ ला आणि तीच बाजू समांतर आहे DC ला. म्हणजेच या तिन्ही एकमेकांना 3 रेषा समांतर आहे. 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा नियम इथे आपल्याला लागू होतो आणि आपण ते शिकलेलो आहोत है ना. मग त्याच्यावरून आपल्याला काय दिलेलं आहे? जर AP बरोबर किती दिलेलं आहे? आपल्याला 15 दिलेलं आहे. PD किती दिलेलं आहे? 12 दिलेलं आहे. QC किती आहे? 14. आणि आपल्याला काय काढायचं आहे? BQ काढायचं आहे. मग आपल्याला लिहावं लागेल की आकृतीमध्ये, आता आपल्याला सॉल्व्ह करताना आपण असं लिहू की आकृती आपली कोणती आहे? आकृती ABCD मध्ये. आता आपल्याला काय दिलेलं आहे ABCD मध्ये? AB समांतर कशाला आहे? PQ ला आहे. आणि PQ समांतर कशाला आहे? DC ला. आणि हे कशामुळे आहे? आपल्याला कशावरून आपण हे काढलेलं आहे की 3 समांतर रेषा, म्हणजेच आपला कोणता आहे प्रमेय? 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार.
आता आपल्याला माहिती आहे की त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार आपल्याला हे सॉल्व्ह करतं. मग आता आपल्याला माहिती आहे की आता 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म आता काय आहे. मग त्याच्यावरून आपल्याला माहिती आहे की AP छेद काय आहे PD बरोबर काय आहे BQ छेद QC. आता याच्या किमतीमध्ये याच्यामध्ये आपल्याला हे आपण समीकरण तयार केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किमती टाकायच्या आहेत. AP किती दिलेला आहे आता 15 दिलेला आहे. PD किती आहे 12 बरोबर. BQ काय आहे आपल्याला माहिती नाही आपल्याला काढायचं आहे आणि QC किती आहे 14. आता आपल्याला त्याचा तिरपा गुणाकार करावा लागेल. 15 गुणिला म्हणजेच 12 BQ केलं आपण म्हणजेच 15 गुणिला 14. आता BQ बरोबर 15 गुणिला 14 छेदस्थानी किती आहे 12. आता बरोबर आता 3 15 आणि 3 चौक 12 म्हणजेच काय आहे 4 गुणिला 14 आणि छेद 4. मग आता इथे या साईडला आपण करूया 14 पंच 70 आहे ना 70 छेद 4. आता इकडे बघा 70 ला 4 ने भाग दिलं तर काय होईल 4 एक 4 आणि खालती किती राहिले 3 आणि 4 7 28 खालती 2 आणि पॉइंट आणि इथे दिला 4 पंच 20 म्हणजेच काय आलं 17.5. हे आपण इरेज करून घेऊया. व्हॅल्यू किती मिळालेली आहे BQ बरोबर किती आहे 17.5. आता आकृतीमध्ये माहितीवरून QP काढायचं आहे आपल्याला. QP ही किंमत काढायची आहे आणि मगासारखंच आहे आपलं कोन दुभाजकाचा जो आपला नियम होता त्यानुसारच आपण सॉल्व्ह केलेलं आहे आणि आताच आपण हे एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह केलं होतं. मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे की आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता आपल्याला काय करायचं आहे की आपला त्रिकोण कोणता. आता त्रिकोण MNP मध्ये काय आहे आपल्याला माहिती आहे की कोणता दुभाजक आहे NP. बघा NP हा काय आहे NP हा कोन यांचा काय आहे कोन दुभाजक आहे. आणि आपण हे कशावरून फाइंड आउट केलं की हा NP हा यांचा कोन दुभाजक आहे कारण की आपल्याला माहिती आहे की कोन दुभाजकाचा प्रमेय आहे म्हणून आपण या साईडला लिहूया कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. आता आपल्याला माहिती आहे की कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. आता कोन दुभाजकाचं प्रमेय काय आहे आपलं बघा. आता जेव्हा कोन असतो जिथे दुभाजक असतो त्यांनी कोणत्या दोन रेषांचा NP ला 2 याच्यात विभाजित केलेला आहे NQ आणि QP. मग आता आपल्याला M पासून सुरुवात करूया. मग आता आपण इथे लिहिणार MQ छेद काय आहे QP बरोबर. आता काय आहे आता पुन्हा M पासूनच आपल्याला स्टार्ट करायचं MN छेद काय आहे NP. आता याच्यामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहे. आता या साईडला आपण करून घेऊया. आता MQ किती दिलेला आहे आपल्याला 14 दिलेला आहे. QP किती दिलेला आहे माहिती नाही म्हणून आपण QP लिहूया. आता MN किती दिलेला आहे 25 आणि हे किती आहे 40 आहे ना. तर आता 5 5 25 आणि 5 8 40 म्हणजेच आता इथे आपण असं लिहू शकतो 5 5 25 आणि 5 8 40 म्हणजे आपण हे सोपं होण्यासाठी तिरपा गुणाकार केला. मग आता आपण इथे तिरपा गुणाकार करूया. 5 QP बरोबर काय आहे 14 गुणिला 8 आणि काय होणार आता QP बरोबर 5 QP बरोबर 14 8 बारोदर्शी म्हणजेच 112. मग आता QP बरोबर काय आहे 112 छेदस्थानी 5. आता 112 ला आपण भाग देऊन पाहूया काय येते. काय 5 दुने 10 आणि पुन्हा 5 दुने 10 आणि इथे 0 म्हणजेच आता पॉइंट आला 5 चौक 20 म्हणजेच 22 QP बरोबर किती मिळाले 22.4. आता हे आलं आपलं फायनल आन्सर म्हणजेच आपल्याला QP ची व्हॅल्यू किती मिळाली हे 22.4. हे फाइंड आउट केलं. मित्रांनो सोपं आहे. आपल्याला प्रमेय एकदा माहिती झालं की आपण कोणत्या गुणधर्मानुसार आपण हे सॉल्व्ह करतो आहे ते फाइंड आउट करायचं आणि त्याच्यानुसार फक्त सूत्र लिहायचं आणि त्याच्यामध्ये किमती टाकायच्या. बाकी सगळं सोपं असतं. तर चला नेक्स्ट उदाहरणाकडे जाऊया. आकृती आहे जर AB
जर एबी लंब CD आहे आणि लंब EF आहे तर x ची किंमत काढा व AE काढा. x ची किंमत आपल्याला काढायची आहे आणि AE आता ही पूर्ण याची AE ची आपल्याला काढायची आहे. आता बघा मित्रांनो, ह्या तीन रेषा आपल्याला AB, DC आणि EF या एकमेकांना समांतर आहे. तर आपल्याला माहिती आहे की तीन समांतर रेषा व त्यांच्या दोन छेदिकांचा प्रमेयानुसार मग आता आपण इथे लिहू शकतो की असं शॉर्टकट मध्ये आता इथे लिहिणार आहे. सुरुवातीला तुम्हाला काय लिहावं लागेल, तीन समांतर रेषा आणि त्यांच्या दोन छेदिका यांच्या प्रमेयानुसार. मग आता आपल्याला माहिती आहे की तीन समांतर रेषा आहे आणि दोन छेदिका आहे. मग त्याचं काय होणार, BD छेद काय होणार DF आणि इकडे काय होणार AC छेद काय होणार CE. बरोबर. आता याच्यामध्ये आपण किमती टाकूया. BD बरोबर किती दिलेला आहे 8 आणि DF बरोबर किती आहे 4, AC किती आहे 12 आणि CE किती आहे x. आता आपल्याला माहिती नाही आहे म्हणून आता आपण तिरपा गुणाकार करूया. 8x बरोबर काय होणार 12×48 म्हणजेच x बरोबर काय होईल 48/8 म्हणजेच काय होईल 8×48 म्हणजेच x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळालेली आहे 6. म्हणजे आता आपण काढलं x बरोबर 6 काढलेला आहे. मग आता आपल्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे AE काढायची आहे. AE बघा पूर्ण AE काढायचं आहे. तर म्हणून आता आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल AE बरोबर. आता AE काढायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल AC अधिक काय आहे AC अधिक CE. आता AC किती दिलेला आहे, आता आपल्याला किमती टाकावं लागेल. AC किती दिलेला आहे आपल्याला 12 अधिक CE किती आहे x. आता माहिती नाही 12 आणि x बरोबर आत्ताच काढलं आपण. x बरोबर किती आहे 6 म्हणजे 12 आणि 6 किती झाले 18 म्हणजेच AC ची व्हॅल्यू आपल्याला किती झाली x झाली. AC ची पूर्ण किती झाली 18 झाली. तर सुरुवातीला तुम्हाला काय लिहावं लागेल इथे तीन समांतर रेषा आणि त्यांचा छेदिकाचा नियम हे तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर हीच तुम्हाला स्टेप करायची आहे. तर आता व्हिडिओ खूप लांब होत आहे म्हणून आपण थोडं शॉर्टकट मध्ये चाललो आहे. नंतरच्या उदाहरणाकडे जाऊया. आता आपला 8व्या नंबरचा एक्झाम्पल आहे. आधी दोन प्रकारचे आपण असे सॉल्व्ह केलेले होते. इथे बघा कोन किरण MT हा दुभाजक आहे कोन M चा. तर आता तुम्हाला लिहावं लागेल आणि आपल्याला काय दिलेलं आहे LM दिलेला आहे 6 दिलेला आहे, MN 10 दिलेला आहे, TN बघा 8 दिलेला आहे आणि LT आपल्याला काढायचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला लिहावं लागेल की त्रिकोण LMN मध्ये हे मेन्शन करायचं आहे MT किरण MT हा काय आहे कोन LMN चा दुभाजक आहे हे लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट इथे सुरुवात करूया. आता दोन दुभाजक आहेत. आपल्याला माहिती आहे की हा कोण दुभाजक आहे त्याच्या समोरील रेषा म्हणजेच काय आहे LN आणि LT आणि TN याच्यामध्ये ही दुभाजक होते. म्हणून आपण सुरुवातीला काय करू LT छेद काय आहे TN है ना. बरोबर काय आहे आता L पासून स्टार्ट केलं म्हणून आपल्याला L पासूनच सुरुवात करावं लागेल. LM बरोबर LM छेद काय आहे MN. आता याच्या किमती आपल्याला टाकायच्या आहे. LT आपल्याला LT काढायचं आहे म्हणून LT लिहिलं. TN आपल्याला दिलेलं आहे. TN बरोबर किती आहे 8. LN बरोबर किती आहे LM बरोबर 6 आणि MN बरोबर किती आहे 10. आता आपण काय करणार आहे याचा तिरपा गुणाकार 10 LT बरोबर 8×48 म्हणजेच LT बरोबर आता काय होणार 48/10 आणि आता LT बरोबर काय होणार 4.8 झाला. बिलकुल सोपं उदाहरण आहे. आपल्याला फक्त प्रमेय समजलं आणि समीकरण तयार करता आलं की त्याच्यामध्ये किमती टाकायच्या आणि उदाहरण सॉल्व्ह करायचं. तुम्हाला हे डायरेक्ट लिहायचं नाही. सुरुवातीला तुम्हाला हे लिहावं लागेल त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोन LMN चा दुभाजक आहे आणि नंतर ही प्रोसिजर तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. जाऊया नंतरच्या उदाहरणाकडे. 9 नंबरचा आपला एक्झाम्पल आहे. त्रिकोण ABC मध्ये रेघ BD हा कोन BC चा दुभाजक आहे. BD हा दुभाजक आहे. आपल्याला माहिती आहे हा कोन आहे म्हणून किरण BD हा काय आहे दुभाजक आहे कोन B चा. ठीक आहे. नंतर आपल्याला किमती दिलेल्या आहे. AB बरोबर x दिलेला आहे, BC बरोबर x अधिक 5 दिलेला आहे, AD बरोबर काय दिलेलं आहे AD बरोबर काय आहे x वजा 2 आणि DC बरोबर x अधिक 2. तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आता आपल्याला इथे लिहावं लागेल. काय लिहायचं आहे आपल्याला त्रिकोण कोणता आहे आपला ABC मध्ये. आता काय दिलेलं आहे आपल्याला ABC मध्ये काय आहे BD
आता काय आहे BD, हा काय आहे कोन दुभाजक आहे. हा कोन कोणता, कोन B चा दुभाजक आहे. हे आपल्याला दिलेलंच आहे ना, दुभाजक आहे. आणि हे आपण कशावरून फाइंड आउट केलं, कारण की कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. मग आपल्याला इथे लिहावं लागेल की कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आता आपल्याला दिलेला आहे. आता हे प्रमेय आहे, आपल्याला माहिती आहे की हा कोन दुभाजक आहे आणि त्याने BD या किरणने दोन म्हणजे AC ला दुभागलेला आहे. मग AD आणि DC, कारण की आपण सुरुवात तिथूनच करत असतो माहिती आहे, म्हणून मग आपण लिहू AD छेद, आता आपण लिहू AD छेद काय आहे DC. आता AD पासून सुरुवात केली म्हणून आधी आपण A's घेणार आहे, AB छेद काय आहे BC. आता आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या नाही, पण ज्या किमती दिलेल्या आपल्याला टाकायच्या आहे. मग आता AD बरोबर किती दिलेला आहे x वजा 2. मग आता आपण लिहू x वजा 2. आता छेदस्थानी DC बरोबर काय आहे x अधिक 2 दिलेला आहे. मग आता AB बरोबर काय आहे x आहे आणि BC बरोबर काय आहे x अधिक 5 दिलेला आहे. आता आपण यांचा तिरपा गुणाकार करणार आहे. मग x अधिक 2 बरोबर आता काय आहे x वजा 2 आणि इकडे x अधिक 5 बरोबर. आता आपण या साईडला सॉल्व्ह करूया. मग आता आपल्याला काय दिलेलं आहे, पहिले यांचा दोघांचा गुणाकार करू आपण. x वर्ग अधिक 2x बरोबर. आता काय करणार आहे, पहिले x ने या ब्रॅकेटला पहिल्यांदा गुणून घ्यायचं, म्हणजेच x अधिक 5 मग वजा 2 देन x अधिक 5. आता काय होणार x वर्ग अधिक 2x बरोबर x काय झाले x वर्ग अधिक 5x, ठीक आहे, वजा 2x वजा अधिक वजा 5 दुणे 10. मग आता हे x वर्ग हे कटले. मग आता आपण लिहू इथे 2x आहे अधिक 5 वजा 2 म्हणजेच काय झाले, आता इथे 3x झाले, 3x वजा 10. आता 2x वजा 3x कारण की अपोजिट साइडला आले. मग आता इथे वजा 10, 3 नातून 2 गेले म्हणजेच वजा x बरोबर वजा 10 झाले. आता हे वजाचं चिन्ह काढलं म्हणजेच x बरोबर काय आहे 10, म्हणजेच x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे. आणि हे इथे किमती नाही, आपल्याला किमती दिलेल्या नाही म्हणून गोंधळून जायचं नाही. स्टेप बाय स्टेप आपण सूत्र तयार केलं आणि सूत्रामध्ये किमती टाकल्या की बरोबर आपलं एक्झाम्पल सॉल्व्हच होणार आहे. फक्त आपला गोंधळ कुठे होणार, प्लस मायनस मध्ये होतील. गुणाकार चिन्हांमध्ये सॉल्व्ह करताना ते व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. आता जाऊया नंतरच्या उदाहरणाकडे. आकृती 10 मध्ये आपल्याला हे आकृती म्हणजे हे कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे आपल्याला 2 किंवा मार्कासाठी विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेमध्ये, म्हणून इकडे लक्ष द्या. आता काय काय दिलेलं आहे की अंतर्भागात x हा कोणताही बिंदू आहे, हा x बिंदू आहे आणि हा बिंदू त्रिकोणाचा शिरोबिंदूंशी जोडलेला आहे. 3 त्रिकोण दिसत आहेत आपल्याला, हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, 3 शिरोबिंदूंशी जोडलेला आहे. मग त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, PQ रेख PQ समांतर आहे रेख DC ला, PQ आहे ही समांतर आहे DC ला, आणि रेख EF आता काय आहे EF समांतर आहे PR ला, EF समांतर आहे DF ला. म्हणजे आता या 2 समांतर आहेत, तर हे सिद्ध करण्यासाठी खाली चौकटी आता आपल्याला पूर्ण करायची आहे. मग आता आपण सुरुवातीला काय करणार आहे की इकडे या एका त्रिकोणाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. कोणता त्रिकोण आपला आहे, हा रेड कलरचा आहे DE, हा त्रिकोण दिसतो आहे DEX. या त्रिकोणाकडे फक्त लक्ष द्या. त्रिकोण DEX मध्ये PQ समांतर आहे, PQ ही समांतर आहे कशाला, DE आहे. इथे त्यांनी दिलेलं आहे म्हणून आपल्याला इथे लिहावं लागेल पक्षानुसार. नंतर मग आता आपल्याला माहिती आहे की प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे, त्याच्यामुळे आता या 2 लाईन आपल्या समांतर आहे, तर मग आपल्याला काय लिहावं लागेल XP छेद काय येणार PD. मग आता इथे आपण लिहू PD. मग आता पुन्हा x ने स्टार्ट करणार, XQ छेद QE, कारण की हे कशावरून आपण सुरुवात फाइंड आउट केलं, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे म्हणून. मग आता त्रिकोण XEF, आता दुसरा त्रिकोण बघा XEF मध्ये QR
हे या दोन रेषा समांतर आहे EF ला. आता इथे काय कशामुळे, तर इथे पक्ष दिलेला आहे त्यांनी म्हणून लिहावं लागेल. मग आता आपल्याला माहिती आहे की या दोन रेषा समांतर आहे म्हणून आपलं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय असं आहे. मग आपण x पासून सुरुवात करणार. x क्यू छेदस्थानी काय येणार QE आहे ना, आणि इथे पुन्हा x पासून स्टार्ट करणार XR छेदस्थानी काय येणार RF. आणि हे कशावरून फाइंड आउट केलं, हे आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेयानुसार आपण हे आपल्याला हे मिळालेलं आहे. आता इथे बघा विधान 1 मध्ये बघा XQ छेद QE आणि इथे XQ छेद QE हे दोन्ही समांतर आहे. म्हणून याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करता येईल की XQ म्हणजेच इथे आपल्याला लिहावं लागेल XQ छेद QE बरोबर XR छेद RF. आणि हे कशावरून आपण फाइंड आउट केलेलं आहे, हे आपण फाइंड आउट केलेलं आहे की विधान 1 व 2 वरून. म्हणूनच रेख PR ही समांतर राहील DF ला, म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. हे इथे आपण प्रूव्ह केलेलं आहे. 1.2 मधलं आपलं सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल आहे. त्रिकोण ABC मध्ये AB समांतर आहे AC, कोन B आणि कोन C चे दुभाजक आहे. तर आता आपण पहिले त्रिकोण काढून घेऊया. आपला त्रिकोण झाला ABC. आता त्याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, AB समांतर आहे AC म्हणजे या दोन समांतर आहे आणि त्याच्यामध्ये कोन B आणि कोन C चे दुभाजक बाजू आहे, म्हणजे ह्या दोघांच्या दुभाजक आहे. म्हणजेच आता एक असं दुभाजक राहणार आणि C चा दुभाजक पण इथून राहणार. ठीक आहे. AC व बाजू AB यांना अनुक्रमे बिंदू D व E मध्ये छेदतात. म्हणजेच आता याचा काय आहे, AC मध्ये D आणि इथे काय आहे E, म्हणजे या बिंदूमध्ये छेदतात. तर सिद्ध करा की रेख ED समांतर BC. म्हणजेच आपल्याला काय समांतर करायचं आहे, रेख ED म्हणजेच ही आता डॉट डॉटने केलेली आहे ED ही समांतर आहे EC ला. आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. मग आता आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आधी आपण लिहून घेणार आहोत. पक्ष म्हणजे काय दिलेलं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आता पक्षामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा की AB समांतर AC, रेख AB आहे आणि ती काय दिलेली आहे, समांतर आहे AC ला बरोबर. आणि नंतर मग हे कशावरून काढलं आपण, किरण BD बघा. आता किरण BD हा दुभाजक आहे. किरण BD हा कोन B चा आणि व किरण CE हा कोणाचा आहे, कोन CE हा कोन C चा दुभाजक आहे. आता आपल्याला हे मिळालं. आता हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, इथे बघा या साईडला आपण सॉल्व्ह करणार. आता सिद्धता दिला त्रिकोण ABC. आता त्रिकोण ABC मध्ये बघा, त्रिकोण ABC मध्ये AB समांतर AC दिलेलं आहे त्यांनी. AB समांतर AC दिलेला आहे आणि हे कशामध्ये दिलेलं आहे, पक्ष. म्हणजेच आपल्याला हे पक्ष दिलेलं आहे. मग आता आपल्याला याच्यामधून काय करायचं आहे, त्रिकोण ABC मध्ये आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, BD समांतर BD हा काय आहे, BD हा काय आहे, कोन दुभाजक आहे. कोन B चा काय आहे, दुभाजक आहे. मग आता दुसरं काय आहे, आता त्रिकोण बघा. आता त्याच्यामुळे मग काय होणार आपलं, AD आता दुभाजक आहे. म्हणजेच आता ही समोरची दोन आपले दुभाजक झाले. म्हणून आपण काय लिहिणार, AD छेद DC बरोबर काय होणार. आता A पासून स्टार्ट करू. AB छेद काय आहे, AB छेद BC. म्हणजेच आता हे कशावरून आपण केलेलं आहे, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार.
आता आपल्याला दुसरं दिलेलं आहे की बघा, आता AB आणि BC हे दाखवलेलं आहे, AB आणि BC. नंतर दुसरा आता आहे आपला त्रिकोण. आता त्रिकोण दुसरा कोणता आहे आपला, पुन्हा आपण त्रिकोण ABC मध्ये CE हा, आता CE या त्रिकोणाकडे, CE या लाईन कडे लक्ष द्या. CE हा काय आहे, CE हा कोण C चा दुभाजक आहे, C चा दुभाजक आहे. मग काय होणार, मग दुभाजक आहे म्हणजेच त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, आता या दोन दुभाजक असल्यामुळे आता या दोन दुभाजल्या, तर म्हणून आपण सुरुवात करू कुठून करणार आहे, AE छेद EB बरोबर. नंतर काय आहे, A पासूनच पुन्हा AC छेद काय आहे, CB. आणि हे कशावरून आलं, कोन दुभाजकाचं आपलं प्रमेय आहे. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. समीकरण पहिलं म्हणजे इथे पहिलं, दुसरं आणि तिसरं याला ऑब्झर्व करा. आता इथे बघा, इथे BC आणि इथे पण BC, म्हणजे इथे आपण आता ऑब्झर्व केलं दुसऱ्या आणि तिसऱ्या समीकरणाला, तर BC हे सेम आहे. आणि वरती आपल्याला काय दिलेलं आहे, AB समांतर इथे AC दिलेलं आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो की प्रमेय, म्हणजेच इथे आपण काय लिहू शकतो की प्रमेय म्हणजेच AD छेद DC बरोबर काय येणार, AE छेद, आता AD बघा, AD छेद काय आहे, AD छेद DC म्हणजेच काय, AE छेद EB, AE छेद EB. म्हणजेच आता हे कशावरून मिळालं आपल्याला, विधान 1 व 2 वरून. म्हणजेच आता आपल्याला लिहावं लागेल की विधान 1, 2 व 3 वरून. म्हणजेच आता हे आपण फाइंड आउट केलं आहे आणि त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात आलं की, म्हणजेच आता बघा, AD आणि DC या दोन लाईन समांतर आहे, या दोन लाईन समांतर आहे, आणि AE आणि EB या समांतर आहे. म्हणजेच या दोन लाईन समांतर आहे, म्हणूनच ED समांतर BC. आता हे कशावरून फाइंड आउट केलेलं आपण, ED समांतर काय आहे, BC होईल. आणि हे कशावरून आपल्याला फाइंड आउट आलं की आपलं प्रमेयाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार, आपल्याला हे व्यत्यासानुसार आपण हे फाइंड आउट केलेलं आहे. आणि तुम्हाला लक्षात येत आहे का, जर या दोन लाईन समान आहे तर त्याचाच अर्थ ही एक दुसऱ्यांना काय आहे, समांतर आहे. आणि हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर मित्रांनो, इथे आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.